आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांवरती टाकूयात एक नजर फटाफट। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती आज संध्याकाळी 7 वाजता बैठक। भुजबळांची नाराजी आणि राजीनाम्याच्या भूमिकेवर चर्चा होणार। अजित पवार गटाचे नेते, मंत्री आणि आमदार बैठकीला उपस्थित असणार। राज्यातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर। मानधनवाढ, प्रलंबित भत्त्यांसह विविध मागण्यांसाठी उद्यापासून निवासी डॉक्टरांचा संप। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेली चर्चा ठरली निष्फळ। नागपुरातील संविधान चौकात आदिवासी गोंड गोवारी आंदोलकांचं आमरण उपोषण सुरूच। गोंड गोवारी समाजाला एसटीतनं आरक्षण देण्याची मागणी। आमरण उपोषणाचा 12वा दिवस। रत्नागिरीतल्या चिपळूणच्या तिवरे धरणाच्या पुनर्बांधणीला अखेर 4 वर्षांनंतर मुहूर्त। पुनर्बांधणीसाठी 63 कोटी रुपयांचा निधी मंजूर। 2 जुलै 2019 मध्ये फुटलं होतं तिवरे धरण। पुण्याच्या पर्वती जलकुंभाच्या विद्युत आणि पंपिंगच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार। दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये अमरावतीत मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात घट। शिंदखेडा तालुक्यात पाणी टंचाईचं संकट। वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये कापसाला दरवाढ होत नसल्यानं शेतकरी हवालदिल। कापसाला 6000 ते 7000 रुपये दर। उत्पादन खर्च निघत नसल्यानं शेतकरी चिंतेत। धुळे जिल्ह्यात आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको। वादग्रस्त वाईन शॉप हटवण्याची मागणी। धुळे जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन। गव्हाला 2500 रुपये दर मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। धुळ्यामध्ये उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून सुरुवात। ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देत उन्हाळी कांदा लागवड सुरू। पुण्याच्या सासवड तहसील कार्यालयातनं ईव्हीएम मशीनची चोरी। अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती देण्यात नकार। सासवड पोलीस ठाण्यामध्ये अद्याप कोणतीही गुन्हा नोंद नाही। चंद्रपूरच्या राजुरा बाजारपेठेमध्ये भर दिवसा दुचाकीच्या डिक्कीतनं 2.5 लाखांची चोरी। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर माणगावच्या रेती घाटामध्ये पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन करून रेती उपसा। महसूल विभागीय दुर्लक्ष, कारवाई करण्याची नागरिकांची मागणी।